पवार साहेबांची निवृत्ती ही अटळ आहे. अटळ म्हणजे सुप्रियाताई आणि सुनेत्राताई एकत्र आल्यानंतर त्यांची पुढची वाटचाल जर का भाजपला धरून असेल तर मी काय करू, ही भूमिका शरद पवारांची असू शकते पुढच्या काळात. राजकारणात हे होऊ शकतं. आत्ता तर ते नक्की आहेत की मी महाविकास आघाडी बरोबर आहे, महाविकास आघाडी खंबीर आहे, हे आत्ता बोलायला झालं. परंतु नंतरच्या काळात हे फार काही पवार कुटुंबियांच्या मध्ये काही ज्येष्ठ मंडळी पण आहे. ज्येष्ठ आता सगळ्यात ज्येष्ठ म्हटलं तर पवार साहेबच, पण आता सगळी तरुण पिढी पण ते सगळे म्हणतात नको आपली ही भांडणं नको. पवार कुटुंबियाच्या भांडणाचा फायदा इतरत्र बाकी सगळेजण घेत आहेत. आता हे एकदा विजय झाल्यानंतर, सुनेत्राताईंचा विजय झाल्यानंतर आपण एकत्र बसून सुनेत्राताई आणि सुप्रियाताई ह्या एकत्र आल्या तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण असणार नाही आणि पवार साहेबच हे ठरवतील आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा याच्या पाठीशी असेल.